देवाच्या नावाला धन्यवाद असो. परमेश्वर चांगला आहे. परमेश्वराने पुन्हा एकदा त्याच्या गौरवासाठी तुम्हाला मला एकत्र केलं, त्याबद्दल देवाचा धन्यवाद करूया. आज थोडा वेळ देवाचं वचन ऐकूया. आजचा विषय आहे अनुभवाची किंवा साक्षीची वेदी. आज जगात एखादी गोष्ट व्यावहारिक जर करायची आहे तर त्या व्यावहारिक गोष्टीसाठी कोणीतरी साक्षीदार असणं फार महत्वाचं आहे. त्याशिवाय ती जगाची व्यवहाराची गोष्ट कधी पूर्ण होत नाही. मग जर जगाच्या गोष्टीसाठी जर एखादा साक्षीदार लागतो तर आध्यात्मिक जीवन जगत असताना तुमच्यामध्ये, तुमच्या कुटुंबामध्ये आणि मंडळीमध्ये वेदी ही एक साक्ष म्हणून देवाने ठेवलेली आहे. अनेक प्रकारच्या जागा आहेत की ज्या जागेवरनं तुम्ही देवाबरोबर बोलू शकता, देवाबरोबर तुम्ही संबंध ठेवू शकता, देवाबरोबर तुमचं नातं तुम्ही व्यवस्थित प्रस्थापित करू शकता. पण अशी एक जागा आहे की जी जागा जगात कुठंच अस्तित्वात नाही, ज्या जागेवरनं देव तुम्हाला जगामध्ये आशीर्वाद करेल. ती जागा फक्त चर्च आहे. आणि चर्च मध्ये असलेली जी पुलपिट आहे, जी वेदी आहे, ही वेदी फक्त तुम्हाला देवाकडनं येणारे आशीर्वाद देऊ शकते. आणि तुम्ही आशीर्वादित आहात की नाहीत, तुम्ही वचनातले आशीर्वादित आहात की नाहीत, तुम्ही विश्वासातले आशीर्वादित आहात की नाहीत, तुम्ही कराराचे आशीर्वादित आहात की नाहीत, हे दिसण्यासाठी, हे तुम्हाला समजण्यासाठी परमेश्वराने वेदी साक्ष म्हणून ठेवलेली आहे. जुन्या करारामध्ये इस्रायल लोकांना देवाने आकाश आणि पृथ्वी ही साक्ष म्हणून ठेवली होती की तुम्ही देवाचं वचन पाळता की नाही. तुम्ही जर देवाचं वचन पाळणारे आहात तर लक्षात ठेवा, आकाश आणि पृथ्वी ही तुमच्यासाठी साक्ष होईल असं देवाने इस्रायल लोकांना म्हटलं होतं. पण आज देवाने तुमच्यासाठी आकाश आणि पृथ्वी नाही, तर देवाने तुमच्यासाठी परमेश्वराच्या मंदिरातील वेदी ही साक्ष म्हणून ठेवलेली आहे. तुम्ही आशीर्वादित आहात की नाही. काल आम्ही देवाच्या वचनातून ऐकलं की घर मिळालं म्हणून मी आशीर्वादित आहे, गाडी माझ्याकडे आहे म्हणून मी आशीर्वादित आहे, उंची पोशाख माझ्याकडे आहेत म्हणून मी आशीर्वादित आहे. असं नाही. खरे आशीर्वाद देवाच्या वेदीवरनं तुम्हाला देव देतो की नाही याचा अनुभव घेणारी वेदी परमेश्वर तुमच्या आणि माझ्यामध्ये साक्ष म्हणून ठेवलेली आहे. आणि त्या साक्षीच्या वेदीवरनं आज परमेश्वर तुमच्याशी बोलणार आहे. असं आहे देवाचं वचन. यहोशुवाचं पुस्तक 22वा अध्याय, यहोशुवाचं पुस्तक 22वा अध्याय वचन नंबर 19. तुमच्या वतनाची भूमी, तुमच्या वतनाची भूमी अपवित्र झाली, अपवित्र झाली तर परमेश्वराचा निवास मंडप, तर परमेश्वराचा निवास मंडप जेथे आहे, जेथे आहे, त्या परमेश्वराच्या वतनादिशी, त्या परमेश्वराच्या वतनाविषयी, वतनदिशी नदी पार येऊन आमच्यामध्ये वतन घ्या. पण आपला देव परमेश्वर याच्या वेदी खेरीज अन्य वेदी बांधून परमेश्वराच्या विरुद्ध बंड करू नका. पहा, बायबल मध्ये असं म्हणतं, इस्रायल मंडळीने रौबेनाचा वंश, गादी वंश आणि मनश्शेचा अर्धा वंश या तीन
वंशजांना, इस्रायलची मंडळी ज्यावेळेस मोशेच्या कर्मे परमेश्वराने आज इस्रायल लोकांना वतन भाग वाटून दिले. वतन भाग वाटून दिल्यानंतर जे ते आपापल्या वतनामध्ये, जे ते आपापल्या डेऱ्यामध्ये, जे ते आपापल्या आशीर्वादाकडे वस्ती करू लागले. आणि रौबेनाचा वंश, गाद याचा वंश आणि मनशेचा अर्धा वंश हा कनान देशाच्या पलीकडे त्यांना एक वतन भाग मिळाला. वतन भाग मिळाल्यानंतर रौबेनाचा वंश, गाद यांचा वंश आणि मनशेचा अर्धा वंश आपल्या आशीर्वादाकडे वाटचाल करत असताना आपल्या वतन भागामध्ये ते जाऊन राहिल्यानंतर त्यांनी परमेश्वरासाठी एक वेदी बांधली. आता त्या वेदीवरती काही अन्न अर्पण करत नव्हते, त्या वेदीवरती काही होम अर्पण करत नव्हते. ती वेदी त्यांच्यासाठी एक आशीर्वादाची साक्ष आहे की देवाने आम्हाला परमेश्वराने दिलेलं अभिवचन पूर्ण केलं, आम्हाला वतन भाग मिळाला, आम्हाला साक्ष मिळाली, आम्हाला देवाने जिवंत ठेवलं, आम्हाला देवाने आशीर्वादित केलं. ही साक्ष देण्यासाठी मनशेच्या अर्ध्या वंशजाने, गादच्या संपूर्ण वंशाने आणि रौबेनाच्या संपूर्ण वंशजाने ती वेदी बांधल्यानंतर इस्रायल लोकांना समजलं यांनी परमेश्वराच्या वेदी खेरीज दुसरी एक वेदी बांधली. त्यावेळेस ते लोक यांच्यावर चढाई करून आले आणि चढाई करून आल्यानंतर त्यांनी म्हटलं, काय तुमची भूमी अपवित्र राहिली का? जे वतन भाग परमेश्वराने तुम्हाला दिला, काय तो वतन भाग अपवित्र आहे का? परमेश्वराने दिलेली जागा अपवित्र आहे का? मग तुम्ही आमच्या देशामध्ये येऊन राहा, आमच्या मंडळीमध्ये येऊन राहा, आमच्या वेदीवरती येऊन अन्न अर्पण, होम अर्पण करा, पण दुसरी वेदी बांधून श्रापित होऊ नका. लक्षात ठेवा प्रियानो, इस्रायल लोकांना माहित होतं परमेश्वराच्या वेदीचं महत्व. परमेश्वराने वेदी कशासाठी बांधली? परमेश्वराच्या वेदीवरती अन्न अर्पण कशासाठी करायचं? परमेश्वराच्या वेदीवरती होम अर्पण कशासाठी करायचं? परमेश्वराच्या वेदीवरती यज्ञ अर्पण कशासाठी करायचं? हे इस्रायल लोकांना चांगलं माहित होतं, कारण त्यांना परमेश्वर त्या वेदीवरच्या अर्पणाद्वारे आशीर्वादित करत होता. त्या अर्पणाचा सुगंध ज्यावेळेस परमेश्वर स्वीकारत होता ना, त्यावेळेस इस्रायल लोक देवाकडून मिळणाऱ्या आशीर्वादाने तृप्त होत होते. पण ज्यावेळेस रौबेनाचा वंश, गाद यांचा वंश आणि मनशेचा अर्ध्या वंशाने काय केलं, त्या देशात गेल्यानंतर त्यांनी परमेश्वरासाठी एक वेदी बांधली. आणि त्या वेदी कशासाठी बांधली? परमेश्वराने आम्हाला साक्ष म्हणून विजय दिला, आम्हाला युद्धामध्ये सांभाळलं, सर्व कष्टामध्ये देवाने आम्हाला सांभाळलं, जीवनाच्या प्रवासात देवाने आम्हाला सांभाळलं. ती साक्ष होण्यासाठी ती वेदी रौबेन, गाद आणि मनशेच्या वंशजाने बांधली. प्रियानो, अजून जर तुम्ही या अध्यायाच्या 26-27 वचनामध्ये जर गेला तर तुम्हाला समजेल की वेदीचं महत्व आज तुमच्यासाठी काय आहे. वाचा वचन 26 आणि 27 मध्ये. म्हणून आम्ही म्हटले की चला आपण एक वेदी बांधू, ती होम बली अथवा यज्ञ बली अर्पणासाठी नव्हे, तर ती तुमच्या आमच्यामध्ये, तुमच्या कुटुंबामध्ये, तुमच्यामध्ये, तुमच्या समर्पणामध्ये, तुमच्यामध्ये, तुमच्या विश्वासामध्ये, तुमच्यामध्ये, तुमच्या धार्मिकतेमध्ये, तुमच्यामध्ये, तुमच्या मंडळीमध्ये, तुमच्यामध्ये, तुमच्या देवाच्या सेवकाच्या संगतीमध्ये व आमच्या मागून आमच्या व तुमच्या पिढ्यामध्ये. ते फक्त त्यांच्यामध्ये साक्ष ठेवली नाही, ती वेदी त्यांनी यासाठी बांधली की त्यांच्या नंतर येणारी जी पिढी आहे, ही पिढी आशीर्वादित व्हावी, येणारं जनरेशन आशीर्वादित व्हावं.
लक्षात ठेवा, येणारं जनरेशन, तुमच्या मुलांची मुलं, तुमचं कुळ त्या वेदीच्या नावाने आशीर्वादित व्हावं, यासाठी त्यांनी परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे ती वेदी बांधली आणि म्हटले, ही वेदी फक्त अन्न अर्पण, होम अर्पण, यज्ञ अर्पणासाठी नाही, तर आमच्यासाठी आणि आमच्या भावी पिढीत येणाऱ्या लेकरा बाळांसाठी ही वेदी साक्ष व्हावी की परमेश्वराने यांना विजयाचं जीवन दिलेलं आहे. आता हे श्रापित राहिले नाही, आता हे आजारी राहिले नाही, आता हे युद्धामध्ये मरणारे लोक नाहीत, आता यांच्यावर कोणत्याच राज्याची सत्ता चालणार नाही, यांच्यावर फक्त जिवंत देवाची सत्ता आहे. हा, काय म्हणतो? तर ती तुमच्या आमच्यामध्ये व आमच्या मागून आमच्या व तुमच्या पिढ्यामध्ये साक्ष व्हावी, यासाठी की आम्ही होम बली, यज्ञ बली व शांतार्पणे याही करून परमेश्वरासमोर उपासना करावी, म्हणजे परमेश्वराशी तुम्हाला काही कर्तव्य नाही असे पुढील काळी तुमच्या मुलांनी आमच्या मुलांनी म्हणू नये. मुलांनी काय म्हणू नये? आता होम अर्पण करणं, यज्ञ अर्पण करणं, दान दशमन देणं आमचं कर्तव्य नाही, आता आम्ही देऊ शकत नाही, असं तुमच्या मुलांनी म्हणून ही साक्ष देण्यासाठी त्यांनी वेदी बांधली. लक्षात ठेवा, जर तुम्ही तुमच्या मुलांना जगाच्या गोष्टीकडे लक्ष केंद्रित करायला लावताय, तर त्यांना वेदीच्या अर्पणाकडे, वेदीच्या दशमांशकडे, वेदीच्या विशेष भेटकडे सुद्धा देण्याचं लक्ष तुम्ही लावलं पाहिजे. नाही तर तुमचे मुलं विसरतील, तुमच्या सुना विसरतील, तुमचे नातवंड विसरतील, तुमचे आई वडील विसरतील की परमेश्वराची वेदी माझ्यासाठी देवाने साक्षीची वेदी ठेवलेली आहे. 28 वचन वाचा. आम्ही म्हटले, पुढे जेव्हा ते लोक आम्हाला किंवा आमच्या वंशजांना असे म्हणतील, तेव्हा आम्ही त्यांना सांगू. ज्यावेळेस तुमचे मुलं, तुमचे नातेवाईक, तुमचा समाज तुम्हाला आता आमचं कर्तव्य नाही अर्पण देण्याचं, आमच्या वाडवडिलांनी अर्पण केलंय, आमच्या वाडवडिलांनी सोडवलंय, आता आम्हाला गरज नाहीये वारंवार अर्पण करण्याची, वारंवार विशेष भेट देण्याची, वारंवार दान दशमन देण्याची, आता काही गरज नाही. आमच्या कष्टाने आम्ही आशीर्वादित आहोत, आमचे घाम आम्ही घालतो, त्या घामामुळे आम्ही आशीर्वादित आहोत, आम्ही रक्त बघणारे लोक आहोत, आम्हाला आता अर्पण देण्याची गरज नाही. ही साक्ष, जर तुम्ही तुमच्या घरामध्ये हे शब्द बोलता, ही वेदी ते शब्द ऐकते, ही वेदी ती शब्द ज्यावेळेस ऐकते त्यावेळेस ती ही साक्ष देते, तुम्ही शापाने शापग्रस्त. तुम्हाला नाही ऐकू येणार, तुम्हाला नाही समजणार की वेदी बोलते, तुम्हाला नाही दिसणार की वेदी तुमच्या कानापर्यंत येऊन बोलते, वेदी तुमच्या घरापर्यंत येऊन बोलते, वेदी तुम्ही आराधनेला आल्यानंतर तुमची वेदी तुम्हाला बोलते. आतापर्यंत बोलली का? तुमची वेदी तुम्हाला बोलली का? तुम्ही शापाने शापग्रस्त आहात. आज तुमचे मुलं, तुमचे कुटुंब, तुमचे आप्तेजन असं का म्हणतात की आता आमचं कर्तव्य नाही, आम्ही देऊ शकत नाही आणि देणार पण नाही. त्यावेळेस लक्षात ठेवा, ज्या वेदी समोर तुम्ही उभे आहात, ज्या वेदी समोर तुम्ही बसणारे आहात, ज्या वेदी समोर तुम्ही उपासना करणारे आहात, ती वेदी तुमच्यासाठी एक साक्ष होत आहे की तुम्ही शापाने शापग्रस्त आहात.
वचन 34 मध्ये काय म्हणतो? रौबेनी आणि गाद यांनी म्हटले की परमेश्वर हाच देव आहे. परमेश्वर हाच देव आहे. याची तुमच्या आमच्यामध्ये साक्ष म्हणून ही विधी आहे. तुमचा देव, ज्या देवाने तुम्हाला वचनाच्या द्वारे बोलला आणि तुमच्या वाडवडिलांनी दान आणले, दशमांश आणले, विशेष भेट आणली, अन्न अर्पण आणलं, होम अर्पण आणलं, सर्व प्रकारची उपकार स्तुती भेट आणली, पण आज तुमच्या पूर्वजांना कळाला तो परमेश्वर वेदीवरती आहे, तुमच्या मुलांना कळाला नाही. तुम्हाला कळाला, तुमच्या नंतर तुमच्या मुलांना कळालं का? तुमच्या कुटुंबाला कळालं का? तुमच्या हातच्या कामाला तो देव कळाला का? तुमच्या आणि माझ्यामध्ये, तुमच्या आणि तुमच्या कुटुंबामध्ये, तुमच्या आणि तुमच्या पिढीमध्ये, तुमच्या आणि तुमच्या वाडवडिलांपर्यंत वेदी ती वेदी आहे, ती साक्ष देणारी वेदी आहे, ही बोलणारी वेदी आहे, हे तुम्हाला आशीर्वादाचे मार्ग शिकवणारी वेदी आहे. तुम्हाला बरकत देण्याचं ठरवलं तिने, तुम्हाला श्रापित करण्याचं ठरवलं तिने, तुम्हाला उठवायचं ठरवलं तिने, तुम्हाला धुळीस मिळवायचं हे ठरवलं तिने. ही अशी वेदी ज्या वेळेस तुमच्याशी बोलायला सुरुवात करेल त्यावेळेस तुमच्या कुटुंबामध्ये काय ती साक्ष द्यायला उभी आहे का? इयोब आपल्या जीवनाकडे पाहतो, माझे पाय दही लोण्यामध्ये भिजत होते, पण आता मी माझं जीवन धुळीमध्ये घालवत आहे, मी आता खापराने माझं अंग खाजवत आहे, कुत्री येऊन माझं फोड चाटत आहे, पण परमेश्वर त्याला म्हणाला, इयोबा ज्यावेळेस आपल्या घरादाराकडे पाहशील त्यावेळेस तुला ऊन काय आहे, कमतरता काय आहे, कमी गटी काय आहे, हे तुझ्या लोकांना, तुझ्या मित्रांना, तुझ्या गावच्या उस देशातील लोकांना आणि तुझ्या चर्च मधल्या लोकांना सुद्धा दिसून येईल की इयोबाच्या घरादारामध्ये, त्याच्या व्यवसायामध्ये, त्याच्या जनावरांमध्ये, त्याच्या पशुधनामध्ये, त्याच्या संपत्तीमध्ये ऊन काय आहे हे दिसून येणार नाही. कारण वेदीवरती तो पहाटे उठून काय करत होता? यज्ञ अर्पण करत होता. न जाणू देवा, माझ्या मुलाने तुझ्या विरुद्ध काही पाप केला असेल. काय तुम्ही तुमच्या भावाला सांगताल? तुम्ही तुमच्या मुलांना सांगताल? तुम्ही तुमच्या बहिणींना सांगताल? तुम्ही तुमच्या आई वडिलांना सांगताल? तुला कष्ट करायचेत ना, कष्टामध्ये विजय देणारा माझा जिवंत देव वेदीवरच्या अर्पणाने तुला आशीर्वादित कराय. द्यायला शिक, चढवायला शिक, कारण तो देव साक्षीचा देव आहे. अनुभव करा. मी जर एक विश्वासी जीवन जर जगत आहे तर माझ्यामध्ये वचनातले आशीर्वाद कुठे आहे? मी भौतिक गोष्टीने आशीर्वादित असेल, मी कष्ट करून आशीर्वादित असेल, मी घाम गाळून आशीर्वादित असेल, अनेक लोक म्हणतात ते रथ होकून आशीर्वादित झालं. कष्ट हे कोणालाही चुकत नाही, कारण आदाम जर चुकला नाही तर तुम्ही पण चुकणार नाही. पण मी हे म्हणेन, आदामाच्या श्रापाचे आशीर्वाद तुम्ही भोगू नये, पण ख्रिस्ताच्या यज्ञ अर्पणाच्या द्वारे जी वेदी शुद्ध झाली त्या वेदीवरच्या आशीर्वादाचे वाटेकरी तुम्ही व्हावं. कारण तुमच्या आणि तुमच्या मुलाबाळांमध्ये, तुमच्यामध्ये, तुमच्या नातेवाईकांमध्ये, तुमच्यामध्ये, तुमच्या कुटुंबामध्ये, तुमच्यामध्ये, तुमच्या चर्चच्या मंडळीमध्ये साक्ष वेदी आहे. लोकांना धास्ती पडली,
अरे तुम्ही दुसरी विधी कशाला बांधली? दुसरी विधी कोणती आहे? नाशवंत जगाची विधी, ज्याच्यासाठी तुम्ही वायफट खर्च करत आहात, व्यर्थ खर्च करत आहात, नको तिथं पैसा खर्च करत आहात. जिथं तुमचा पैसा, तुमचं संपत्ती, तुमचे कष्ट देव पाहून आशीर्वाद करेल, त्या विधीवरती तुमचे मुलं, तुमचे लोक म्हणतात की आता आम्हाला गरज नाही. इस्रायल लोकांना कळालं, रौबेनाच्या वंशजाने, गादच्या वंशजाने आणि मनुष्याच्या अर्ध्या वंशजाने हे काय केलं? हे कशाला विधी बांधली? का तुम्ही देवाचा श्राप आपल्यावरती ओढून घेता? का तुम्ही शापाने शापग्रस्त होता? का तुम्ही देवाचे असून सुद्धा जगाचे होता? ही दुसरी विधी बांधल्यामुळं, हे दुसरं मन आल्यामुळं, हा दुसरा स्वभाव आल्यामुळं, हे दुसरं आचरण आल्यामुळं ही विधी तुमच्यासाठी ब्लेसिंग नाही. पण रौबेन, गाद आणि मनशेचे लोक म्हणतात, आम्ही ही विधी बांधली ना, या विधीवरती आम्ही अन्न अर्पण करत नाहीये, या विधीवरती आम्ही होम अर्पण करत नाही, या विधीवरती आम्ही बाकीचं कुठलंच काही करत नाही. ही विधी आमच्या कुटुंबासाठी, आमच्या वंशजासाठी ही आशीर्वादाची चिन्ह आहे. ही साक्ष आहे की देवाने आम्हाला ब्लेस केलंय. देव आमच्या बरोबर आहे, देवाचा आनंद आमच्या बरोबर आहे, देवाचं सुख आमच्या बरोबर आहे, देवाची कृपा आमच्या बरोबर आहे. पण काय करावं? आजचे लोक या परमेश्वराच्या मंदिरातल्या वेदीचा अनुभव घेणारे नाहीयेत. आजच्या काळामध्ये परमेश्वराच्या मंदिरात बांधलेल्या वेदीचा अनुभव घेणारे लोक जगाच्या पाठीवरती काही बोटावर मोजणे एवढे आहे. 99% लोक अनुभव घेत नाहीत. 1% त्यांना माहित आहे मी आशीर्वादित होण्याचं एकमेव ठिकाण ह्या भूतलावरती माझं चर्च आहे. माझ्या चर्चवरचं वेदी माझ्यासाठी आशीर्वाद देण्यासाठी तयार आहे. अनुभव घ्या. वचन माहित आहे परमेश्वर किती चांगला आहे, त्याचा अनुभव घेऊन पहा. पण आम्ही अनुभव का घेत नाहीये? कारण आम्ही देत नाहीये. आमची वेदी आम्हाला आशीर्वाद का करत नाहीये? कारण आमच्या मुलाबाळा समवेत आम्ही हे म्हणतो, आमच्या वंशजानुसार आम्ही हे म्हणतो, आता माझं कर्तव्य नाही. शास्त्र असं म्हणतं, पहिले इतिहास 29वा अध्याय, पहिले इतिहास 29वा अध्याय वचन 1 पासून 9 पर्यंत. नंतर दावीद, पहिले इतिहास 29वा अध्याय वचन 1 पासून पुढं. नंतर दावीद राजाने सर्व सभेस म्हटले, माझा पुत्र शलोमोन सुकुमार बालक आहे, यास देवाने निवडले आहे आणि काम तर मोठे आहे, कारण हे भवन मानवासाठी नव्हे तर परमेश्वरासाठी आहे. जे चर्च देवाने तुम्हाला दिलंय, हे चर्च मानवाला राहण्यासाठी नाहीये. हे मनुष्य वस्तीचं ठिकाण नाहीये, हे मनुष्याच्या करमणुकीचं ठिकाण नाहीये. हे परमेश्वराला राहण्याचं ठिकाण आहे. आणि ज्या वेदीवरती परमेश्वराचं वास्तव्य आहे, ज्या वेदीवरती परमेश्वराचं निवासस्थान आहे, ज्या वेदीवरती परमेश्वराचं महिमाचं घर आहे, ज्या वेदीवरती परमेश्वराचं ब्लेसिंग आहे, ती वेदी आम्ही किती विशेष करून देण्यासाठी आम्ही भरून ठेवली पाहिजे. काय म्हणतो दावीद?
कारण हा. हे भवन मानवासाठी नव्हे, मानवासाठी नाही, तर परमेश्वर देवासाठी आहे. तर परमेश्वर देवासाठी आहे. माझ्या देवाच्या मंदिराप्रित्यर्थ हा. सोन्याच्या वस्तूसाठी सोने, सोन्याच्या वस्तूसाठी सोनं, चांदीच्या वस्तूसाठी चांदी, चांदीच्या वस्तूसाठी चांदी, पितळेच्या वस्तूसाठी पितळ, हा. लोखंडाच्या वस्तूसाठी लोखंड, हा. व लाकडी हा. वस्तूसाठी लाकूड. हा, वचन 5 वाचा. सोन्याच्या वस्तूसाठी हा. सोने, हा. चांदीच्या वस्तूसाठी चांदी, हा. ही कारागिराकडून हा. बनवायच्या सर्व प्रकारच्या हा. कामासाठी हा. मी देत आहे. हा. तर परमेश्वरास आज स्वच्छेने, आज स्व इच्छेने वाहून घेण्यास हा. कोण तयार आहे? दाविदाने इस्रायल मंडळीला प्रश्न केला, हे मंदिर मानवाच्या वस्तीसाठी नाही, माणसांना करमणुकीचं ठिकाण नाही, माणसांना राहण्याची जागा नाही, हे चर्च, हे मंदिर परमेश्वराच्या निवासस्थानासाठी आहे. मग सोन्याच्या वस्तूसाठी सोनं, चांदीच्या वस्तूसाठी चांदी, लोखंडाच्या वस्तूसाठी लोखंड, पितळेच्या वस्तूसाठी पितळ, हे सर्व मंदिर तयार करण्यासाठी आणि या मंदिराची शोभा तुमच्या अर्पणाद्वारे वाढून येण्यासाठी आज कोण? परमेश्वराचं मंदिराचं काम पूर्ण करण्यासाठी, हे ओझ उचलण्यासाठी, हे परमेश्वराचं भवन बनवण्यासाठी कोण आज स्वतःला समर्पित करेन की प्रभू मी आहे. सोन्यासाठी सोनं द्यायला मी तयार आहे, चांदीच्या वस्तू बनवण्यासाठी प्रभू चांदी द्यायला मी तयार आहे, लोखंडाच्या वस्तू बनवण्यासाठी प्रभू मी लोखंड द्यायला तयार आहे. कोण स्वइच्छेने, स्वतःच्या इच्छेने समर्पित व्हायला तयार आहे की देवा ही साक्षीची वेदी सुद्धा सदैव भरून राहावी म्हणून प्रभू देण्यासाठी मी तयार आहे. लॉर्ड मी तयार आहे. तुझ्या मंदिरात सदैव भरभराट असावी, तुझी वेदी सदैव भरलेली असावी, तुझं मंदिर सदोलित उत्तम उत्तम लाभाने, उत्तम उत्तम वस्तूने भरलेलं असावं. यासाठी मी एक विश्वासी या नात्याने, वचनाचा मुलगा मुलगी या नात्याने प्रभू मी स्वतःला वाहून घेत आहे. हा, बायबल वचन 9 मध्ये काय म्हणतात? हा, त्या समयी लोकांस फार हर्ष झाला. हे ऐकल्यानंतर लोकांनी तयारी केली की देवा मी तयार आहे. हे ऐकून अनेक लोकांना आनंद झाला, कारण त्यांनी प्रसन्न होऊन खऱ्या मनाने स्वइच्छेने परमेश्वराप्रित्यर्थ ती अर्पणे केली होती. कोणत्या मनाने केली? खऱ्या मनाने व स्वइच्छेने. पास्टर सदोलित मागतो है ना. शास्त्र असं बोलतं, ज्यावेळेस तुम्ही लक्ष द्या, त्यावेळेस तुम्ही म्हणता प्रभू मी तयार आहे, त्यावेळेस मंडळीला आनंद होईल, पास्टरना आनंद होईल. यापेक्षा स्वर्गात तुमच्या नाव ऐकून, तुमची तयारी पाहून, तुमचं स्वइच्छेचं मन पाहून पिता तर आनंदित होईल, पुत्र तर आनंदित होईल, पवित्र आत्मा तर आनंद होईल, पण स्वर्गदूतही आनंद करतील. हर्ष होईल मंडळीला. हर्षाने भरलेली मंडळी बनवा, आनंदाने भरलेली मंडळी बनवा. ओ स्वर्ग आनंदाने तेव्हाच भरल जेव्हा तुम्ही करार करता, हा प्रभू मी आहे, मी दे. दाविदाने दर्शन मंडळी समोर ठेवलं. दाविदाने परमेश्वराच्या मंदिराचं स्वप्न मंडळी समोर ठेवलं. मंडळी, परमेश्वराचं मंदिर आपल्याला अशा प्रकारे बांधायचं आहे. आपल्याला पास्टरचं घर नाही बांधायचं,
का बांधायचं? तुमची इच्छा. आम्हाला परमेश्वराचं निवासस्थान बनवायचं आहे. मग ते काय फक्त विटा, सिमेंट, वाळू, लोखंड, पत्रा याने नाही बनवायचं. सोन्यासाठी. काल पास्टरांनी काय शिकवलं? ते म्हणतात माझ्याकडचं स्वतःच 2.5 ते 3 लाखाचं सोनं मी द्यायला शिकलो. असं घेतलं, अर्पणामध्ये मी टाकलं आणि मंडळी समोर म्हटलं सोन्याच्या वस्तूसाठी सोनं मी दिलं, मंडळीने दिलं. बारा लाखाची जागा घेण्यासाठी त्यांना माहित आहे हे आज मी दिलं. माझी विधी साक्ष आहे, पास्टरांनी दिलं. माझी विधी साक्ष आहे, मंडळीने दिलं. माझी विधी साक्ष आहे, कुटुंबाने दिलं. माझी विधी साक्ष आहे, धुण्या भांड्याचं काम करणाऱ्या बहिणीने दिलं. माझी विधी साक्ष आहे, कंपनीत काम करणाऱ्या लोकांनी दिलं. माझी विधी साक्ष आहे, दुकानामध्ये काम करणाऱ्या लोकांनी दिलं. माझी विधी साक्ष आहे, हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या लोकांनी दिलं. माझी विधी साक्ष आहे, शाळेमध्ये काम करणाऱ्या लोकांनी दिलं. माझी विधी साक्ष आहे, शेतात घाम गाळणाऱ्या, कष्ट करणाऱ्या लोकांनी दिलं. ही विधी साक्षीची आहे. हे फक्त पास्टरला उभं राहण्याचं पुलपीट नाहीये. फक्त संदेश देण्याचं ठिकाण नाहीये. हे साक्षीची वेदी आहे. दाविदाला हर्ष झाला. काय झाला? हर्ष झाला. आनंद वेगळा बरं का. हर्ष झाला. अरे आहे, देवाचे लोक आहेत अजून. देवाचे लोक आहेत, गेले नाहीत कुठं, आहेत अजून, की त्यांचं मन देवाच्या साक्ष घडण्यासाठी आहे. प्रभूने त्यांना उभं केलं आणि अनेक लोकांनी तयारी दाखवली. पण या अगोदर या संपूर्ण अध्याय जर वाचलं तर सुरुवात कोणी केली? दाविदाने केली. स्वतः दाविदाने सुरुवात केली, मग मंडळीने सुरुवात केली. मला हे म्हणायचं आहे, पहिला नंबर कोणाचा लागेल ते तुम्ही ठरवायचं. आपले पास्टर सदोनीत अपूर्णता राहू देत नाहीत, ते पूर्णच करतात. पण प्रभू माझा पहिला नंबर असावा यासाठी साक्ष देईल ना. जरी आता साक्ष देत नाही, न्यायाच्या दिवशी तर साक्ष देईल ना. त्या भावाने, त्या बहिणीने या वस्तू दिल्या, हर्ष होईल स्वर्गामध्ये. स्वर्गात हर्ष होईल. घरात वादविवाद होतील है ना. घरात वादविवाद होतील. काय गरज होती? आपल्या घरातील गरजापेक्षा परमेश्वराला याची गरज आहे. याची गरज परमेश्वराला आहे. ही साक्ष परमेश्वराकडनं आहे. हा अनुभव कोणी घेतला? दाविदाच्या काळात असणाऱ्या विश्वासणाऱ्या मंडळीने. परमेश्वराच्या मनासारखा तो कधी झाला माहित आहे? परमेश्वराचं मंदिर बांधण्यासाठी सोनं लागतंय, प्रभू मी तयार आहे. चांदी लागते, प्रभू मी तयार आहे. लोखंड लागतं, प्रभू मी तयार आहे. पितळ लागतंय, प्रभू मी तयार आहे. विटा लागत्यात, प्रभू मी तयार आहे. प्रभू काय लागतंय ना मला सांग, मी तयार आहे प्रभू देण्यासाठी. एक मन परमेश्वराकडे मागा. लॉर्ड आय एम रेडी, मी तयार आहे. आशीर्वाद घ्यायला तयार होऊ नका, वेदीवरती द्यायला तयार व्हा. आशीर्वाद तुम्हाला घरी जाण्याच्या अगोदर येऊन जाते. तुम्ही पहिल्यांदा त्याचं राज्य, त्याचं नीतिमत्व मिळवण्याचा प्रयत्न करा. याही वस्तू जास्त तुम्हाला द्यायला जड जातात ना, मन होत नाहीत ना. यहोशूआच्या काळातील लोक म्हणतात आमचे पूर्वज, आता आमचे लेकर म्हणतात आमचं कर्तव्य
नाही. ज्या वस्तूच्या पाठीमागे ते धावत आहेत ना, ह्या पहिल्या वेदीवरती चढवा, तुम्हाला घरी जाण्याच्या अगोदर त्या आत्मिक स्वरूपाने पोहोचले असतील. हा दाविदाला हर्ष झाला, परमेश्वराच्या मंदिराच्या वेदीचा अनुभव त्याने घेतला. दाविदाने फक्त म्हटलं, आपलं परमेश्वराचं मंदिर बांधायचंय, सोनं एवढं लागणार आहे, चांदी एवढी लागणार आहे, पितळ एवढं लागणार आहे, लोखंड एवढं लागणार आहे. कोण आपल्याला परमेश्वरासाठी वाहून घेईल? लोक म्हटले, महाराज तुमच्या नंतर आम्ही आहोत, तुमच्या नंतर आम्ही आहोत, काळजी करू नका. फक्त वेळेवरती सर्व गोष्ट घडून यावी म्हणून पास्टर फक्त तुम्ही प्रार्थना करा, बाकी सर्व आमच्यावर सोपवून द्या. असं होईल का? मान हलून चालत नाहीये. हे होईल का? हे घडून येईल का? प्रभू तुम्हाला विचारत आहे, हे घडून येईल का? असं होईल का? पास्टर तुम्ही फक्त प्रार्थना करा. ओझं उचलायला आम्ही तयार आहे. ज्यावेळेस ओझं उचलणारे तयार झाले, दावीद आपल्या सिंहासनावरून उठला, परमेश्वराच्या त्याच साक्षीच्या वेदीवरती जाऊन प्रभूला धन्यवाद देतो. प्रभू, अनेकांनी स्वतःला वाहून घेतलं, अनेकांनी स्वतःला समर्पित केलं, अनेकांनी स्वतःला दाखवलं. प्रभू, अजून विश्वास योग्यता संपली नाही, अजून पेरणारे संपले नाही, अजून देणारे संपले नाही, अजून तुझ्या प्रतीक्षा करणारे संपले नाहीत, आहेत. हे पाहून हर्ष झाला. आणि बायबल सांगतं त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी सर्व मंडळीचा, वचन 10 मध्ये असं म्हणतं, दाविदाने सर्व मंडळी देखत परमेश्वराचा धन्यवाद केला. तो म्हणाला, हे परमेश्वरा, आमचा पिता इस्रायल याच्या देवा, तू सर्व काळ धन्य आहेस. दाविदाने धन्यवाद केला, मंडळीकडे पाहून धन्यवाद केला. मी हे म्हणतो, आजपासून परमेश्वराने तुमच्याकडे पाहून धन्यवाद दिला पाहिजे, कुटुंबाने तुमच्याकडे पाहून धन्यवाद दिला पाहिजे, एकमेकाकडे पाहून धन्यवाद दिला पाहिजे. नाही तर तसं नाही करायचं. याने सरी केली म्हणून मी काय करण, ते दोरी नका करू, तिने फाशी लागते. एकाने सरी केली, तुम्ही दोरी करता, त्या दोरीने फाशी लागते. तसं नका करू. त्याने ही वस्तू दिली, त्याच्यापेक्षा 10 रुपयाने जास्त जी महाग आहे ती मी दे, 100 रुपयाने जी महाग आहे ती मी दे. माझ्या परमेश्वराच्या मंदिरात बेस्ट काय शोभन प्रभू मी दे. आज माना हलून चालणार नाही. तुम्हाला वाटतं की साक्ष व्हावी तुमच्या मुलाबाळामध्ये, तयारी करा. अजून एक वचन आम्ही वाचूया की साक्ष स्वतः तुम्ही द्यावी. आता साक्ष स्वतः तुम्ही द्यावी. दुसरे इतिहास 31वा अध्याय, दुसरे इतिहास 31वा अध्याय, वचन 4 पासून 10 पर्यंत. परमेश्वराच्या नियमशास्त्रानुसार याजक व लेवी यांना मनापासून आपली कामे करता यावी, आपली सेवा करता यावी म्हणून त्यांचा भाग त्यास द्यावा. का द्यायचंय हो? पास्टरांना परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे सेवा करता यावी. ते स्वतःच्या इच्छेने तर खूप तळमळ आहे, मी या गावात जावं, त्या घरात जावं, पण काहीतरी गरज असते, तिथं पोहोचण्याची काहीतरी गरज आहे. सेवकांना त्यांच्या मनाप्रमाणे, परमेश्वराच्या समर्पणाप्रमाणे सेवा करता यावी म्हणून त्यांचा पण भाग वेगळा आहे बरं का. पास्टरांचा भाग वेगळा आहे
आणि परमेश्वराचा भाग वेगळा आहे. आपण फक्त एकच भाग देतो असं पाहून घ्या तुम्ही. परमेश्वराचा वेगळा आहे, पास्टरांचा वेगळा आहे. आम्ही पास्टरांना किलो संडे मध्ये आणून देतो, अर्धा किलो पावशे. पास्टर आहे तुमचं, खा प्या उपाशी मारा, काय घेणं देणं नाही. परमेश्वर पास्टर नाही जर एवढं आहे तर परमेश्वराच्या वेदीवरती कधी येईन भरभराट. म्हणून देव म्हणत नाही उगाच तुम्ही शापाने शापग्रस्त आहात. हा काय म्हटलं, वाचा लवकर. परमेश्वराच्या नियमशास्त्रानुसार याजक व लेवी यांना मनापासून आपली कामे करता यावी म्हणून त्यांचा भाग त्यास द्यावा, अशी आज्ञा त्याने यरूशलेमेत राहणाऱ्या दावीदाने ही आज्ञा यरूशलेमेत राहणाऱ्या लोकच की ही आज्ञा कानी पडताच इस्रायल लोक धान्य द्राक्षरस तेल मध आदी करून भूमीचा प्रथम उपज सगळ्या उत्पन्नाचा दशमांश. बापरे, सगळ्या. आमच्या घरात 5 लोक काम करतात, मग काय करायचं? पास्टर आमच्या घरात कोणीच काम करत नाही, मग काय करायचं? भाकरी तर खातात ना, ती तर देव पुरवतो ना, त्या भाकरीसाठी कष्ट तर करतात ना. ही आज्ञा कानी पडताच लोक तयारीला लागले. ज्यांच्या मनामध्ये परमेश्वराविषयी मोठी आस्था आहे ना, त्या लोकांनी आपलं लगेच शब्द कानी पडताच तयारी केली. कोणी धान्य, कोणी द्राक्षरस, कोणी तेल, कोणी मध, विशेष करून सर्व काही. आणि नंतर भूमीचा उपज, पहिला जे काही शेतात पिकलंय त्याचा पहिला वाटा चर्च मध्ये. नंतर जे कष्ट आम्ही करतो ना घाम गाळून, त्या कष्टाचा 10वा भाग प्रभू. भूमीचा प्रथम उपज आणि सगळ्या उत्पन्नाचा दशमांश सढळ हाताने देऊ लागले जे इस्रायल व यहुदीच्या नगरात राहत असत. त्यांनी बैल व शेरडे मेंढरे यांचा दशमांश काय दिला हो? बैलाचा दशमांश देणं शक्य होईल? शेरडा मेंढराचा दशमांश देणं शक्य होईल? पाऊस पडन, म्हणून ती साक्ष देते बर का. ही विधी साक्ष देते, तुम्हाला नाही ऐकू येत. त्या लोकांनी बैलाचा दशमांश, शेरडा मेंढर यांचा दशमांश आणि त्यांचा देव परमेश्वर याच्या प्रीत्यर्थ समर्पिलेल्या पवित्र वस्तूचा दशमांश आणून त्याच्या राशी केल्या. काय केल्या हो? रास करणं म्हणजे या कोरेक वस्तू चढवणे. ही वस्तू खाली, त्याच्यावर दुसरी वस्तू, त्याच्यावर तिसरी वस्तू. त्यांनी राशी केल्या. किती महिने काम केलं माहित आहे त्यांनी? हे किती महिने आणलं? 3ऱ्या महिन्यापासून आरंभ 7व्या महिन्यात मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर. मार्च महिन्यापासून आणायला सुरुवात केली. सप्टेंबरला आता म्हटले पास्टर त्याची रास लागली. 7 महिने. किती महिने झाले नंतर? 3ऱ्या महिन्यात मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, सप्टेंबर, ऑक्टोबर एवढे महिने
हे जे काही मधले त्यांचे महिने होते, हे महिने त्यांच्या कॅलेंडर नुसार त्यांनी आणायला सुरुवात केली. त्यांच्या कॅलेंडरचा 7व्या महिन्यातला दशमांश त्यांनी आणल्यानंतर असं म्हटलं, आता पूर्ण झालं. हिजकिया व सरदार यांनी येऊन त्या राशी पाहिल्या, तेव्हा ते परमेश्वराचा व त्याचे लोक इस्रायलियांचा धन्यवाद करू लागले. हिजकिया याजक व लेवी यास त्या राशीविषयी विचारले. तेव्हा सादोक घराण्यातला आजर्या मुख्य याजक त्यास म्हणाला, लोक परमेश्वराच्या मंदिरात अर्पणे आणू लागले. तेव्हापासून आम्हास पोटभर खावास मिळून पुष्कळ शिल्लकही राहते, कारण परमेश्वराने आपल्या लोकांचे कल्याण केले आहे. जे शिल्लक राहिले आहे त्याची ही मोठी रास आहे. रास कशाची होती? दिलं याची रास नव्हती. खाऊन पिऊन तृप्त झाले. पुष्कळ वर्ष साठा राहील. खा पी आनंद कर, खाऊन पिऊन आनंद केला, पण पुष्कळ वर्ष साठा राहील ही साक्ष देणारी काय राहिली? विधी राहिली. लोक काय म्हणाले? जेव्हा आम्ही परमेश्वराच्या मंदिरात देऊ लागलो, तेव्हा आम्ही पोटाला पोटभर खाऊ लागलो, सुख आम्ही उपभोग घेऊ लागलो, सर्व प्रकारची रेलचेल आम्हाला पाहायला मिळाली, सर्व प्रकारची बरकत आम्हाला पाहायला मिळाली, पद उन्नती पण मिळाली. बर का, पहिल्या शिपायाचं काम करत होता, आता सुपरवायझरचं काम करत आहे. आता सुपरवायझरचं काम करत होता, आता झोनल ऑफिसर तो झाला. ती झाली. पहिली नर्स होती, आता स्टाफ नर्स झाली. पहिली अंगणवाडीची सेविका होती, आता ती सुपरवायझर झाली. पहिला तो झाडू काम करायचा, आता मुकादम तो झाला. काय झाली हो? ही बरकत झाली. देवाने उन्नती केली. लोक पोटाला पोटभर खाऊ लागले, आनंदाने घरात राहू लागले, आनंदाने परमेश्वराच्या मंदिरात सेवा करू लागले, कारण उरलेल्या गोष्टीची रास एवढी मोठी झाली की त्यांनी परमेश्वराचा अनुभव घेतला की परमेश्वराच्या मंदिरात दिल्यानंतर ही साक्ष देणारी विधी आहे. या भावाने, या बहिणीने, या कुटुंबाने, काम करणाऱ्या लोकांनी परमेश्वराच्या विधीवरती आणलं. ही विधी साक्ष देणारी आहे. आता विधी बोलते बर का. माणसं माणसाची बोलतात ना, पक्षी पक्ष्यांशी बोलतात ना, पास्टर मंडळीशी बोलतो ना. आता मंडळीने विधी बरोबर बोलावं. कोणाबरोबर बोलायचंय? विधी बरोबर बोलायचंय. हे विधी, मी इतकी वर्ष झालं चर्च मध्ये येत आहे, इतकी वर्ष झालं मी धार्मिक जीवन जगत आहे, इतकी वर्ष झालं मी वचन ऐकत आहे, इतकी वर्ष झालं विश्वास मी ठेवत आहे, मग माझा आशीर्वाद कुठे आहे? विचार बरं. तुमच्यात हिंमत आहे तर प्लीज करा संभाषण या विधीवरती. ती विधी तुमच्याशी बोलेल. तुम्हाला संभाषणच करायचं नाही तर ती तुमच्या बरोबर कसं बोलल? आणि आपण म्हणतो पास्टर मी देतच नाही, मी कशाला बोलू? बोला ना, विचारा विधीला. हे विधी, मी इतकी वर्ष झालं प्रामाणिकपणे सेवा करत आहे, मला आशीर्वाद का नाही? ती बोलायला तयार आहे, तुम्ही बोलायला तयार नाही. तुम्ही जर बोलायला तयार असताल, ही उत्तर द्यायला तयार आहे. तुम्ही जर परिवर्तन व्हायला तयार असाल, ही तुमचं जीवन बदलायला तयार आहे. विधी बोलते, शास्त्र बोलतोय, विधी बोलते. माझे लोक का बदलत नाही? विधीला विचारा. माझे दिवस का बदलत नाही? विधीला विचारा. माझं कुटुंब का आशीर्वादित होत नाही? विधीला विचारा. माझ्या पगारामध्ये, माझ्या इन्क्रिमेंट मध्ये प्रभू वाढ का होत नाही? विधीला विचारा. 10 वर्ष झालं
8,000 रुपयामध्ये काम करत आहे. प्रभू का? दिवाळीला बोनस भेटत नाही का? माझ्या पगारामध्ये वाढ का होत नाही का? विचारा तिला, ती तुम्हाला समजून सांगेल. पास्टर नाही सांगणार, कारण पास्टरचं बोलणं तुम्हाला समजत नाही. पास्टरचा संदेश तुम्हाला समजत नाही. पास्टरचा संदेश फक्त देण्याविषयी आहे म्हणून तुम्ही चर्चला येत नाही. पास्टरचं काम आहे बडबड करणं. तुम्ही संदेश द्या पास्टर, आम्ही फक्त माना हलवायला तयार आहे. म्हणून ती साक्ष देत नाही, ती बोलत नाही. तुमच्या संबंधाने ती बोलत नाही, इतरांसंबंधाने ती बोलते. बाकीच्या मंडळांविषयी ती बोलते, बाकीच्या कुटुंबाविषयी ती बोलते, बाकीच्या सेवकाविषयी ती बोलते. मग तुमच्या मंडळीविषयी, तुमच्या कुटुंबाविषयी, तुमच्या उत्पन्नाविषयी, तुमच्या बरकतीविषयी, तुमच्या वाढीविषयी ती का बोलत नाहीये? शास्त्र बोलतं, प्रकटीकरणाचं पुस्तक 16वा अध्याय वचन नंबर 7 मध्ये, शेवटचं वचन वाचू बंद करूया. प्रकटीकरणाचं पुस्तक 16वा अध्याय वचन नंबर 7 मध्ये, नंतर मी वेदीला असे बोलताना ऐकले. कोणी ऐकलं? काय बोलत होती ती? योहानाने वेदी बोलताना ऐकली. आतापर्यंत प्रभू बोलताना ऐकलं, आतापर्यंत देवदूत बोलताना ऐकले, आतापर्यंत मंडळी बोलताना ऐकली, आतापर्यंत पास्टर बोलताना ऐकलं, आतापर्यंत संदेश देणारे आम्ही ऐकले, आतापर्यंत लोक आम्हाला बोलणारे ऐकले. वेदी बोलताना पहिल्यांदाच पाहिलं. काय म्हटले वेदी? योहानाला काय म्हटले? नंतर मी वेदीला असे बोलताना ऐकले. असे बोलताना ऐकलं. हो हे प्रभू देवा हे सर्व सामर्थ्य तुझा न्याय सत्य व नीतीचे आहे. कोण बोलत आहे? वेदी बोलते. देव पक्षपात करणारा देव नाहीये. देव एकाला धुळीतून उचलतो आणि एकाला अधिपतीच्या पंक्तीवर बसवतो आणि एकाला अधिपतीच्या पंक्तीवरून खाली काढतो आणि धुळीस मिळवतो. म्हणजे धुळीस मिळवणाऱ्या लोकांनी असं म्हणू नये, देवा त्यालाच का तू उंच केलं, त्यालाच का तू प्रमोशन दिलं, त्यालाच का तू बरकत दिली, त्याचेच हातचे काम तू आशीर्वाद का केले, त्याच्याबरोबरच देवा तू का एवढं बरकतीचं देतो? बोला ना, तुमच्यात हिंमत आहे तर बोला. परमेश्वर म्हणतो माझे न्याय करण्याची पद्धत वेगळी आहे. जो देतो त्याचा न्याय मी करतो, जो देत नाही त्याचा पण न्याय मी करतो. त्याचा पण न्याय आहे. एवढं साऱ्या गोष्टीचा उपभोग घेतलास, त्याच्यातून परमेश्वरासाठी काय खर्च केला? आता कदाचित पास्टरला तुमच्या अकाउंटवर माहिती नसेल किती आहे. आज घरात 1-1, 2-2, 3-3 बँक अकाउंट आहे. पास्टरला माहित नसते, पण परमेश्वराला चांगलं माहिती. तुम्ही किती म्हणले पास्टर नाहीये, परमेश्वर म्हणतो माझे न्याय सत्य आहे. मी न्याय करताना पक्षपात करत नाही, तोंड पाहून न्याय करत नाही, धार्मिकता पाहून न्याय करत नाही. तुम्ही प्रार्थनेमध्ये आहात म्हणून न्याय चांगला नाही, वचनात आहात म्हणून न्याय नाही. तुम्ही जसं ह्या विधीला तुम्ही साक्षीची विधी बनवताना तसा तुमचा न्याय पण त्या विधीच्या अर्पणाद्वारेच मी करणारा देव आहे. नाही आता असं नाही होणार. तुम्ही किती पाप केलं, तुम्ही किती धार्मिक जीवन जगले,
बऱ्या आणि वाईटाचा हिशोब होणार आहे. बरं आणि वाईट, बरं इथं करा, कल्याण तिथं होईल. इथूनच सुरुवात आहे. बऱ्या आणि वाईटाचा हिशोब इथूनच आहे. फक्त तुमच्या अकाउंटला स्वर्गात किती पाप आहेत, किती पुण्य आहेत एवढं सांगून याचे हातपाय बांधा, तिथं टाका. एवढाच न्याय बाकी आहे. खरा न्याय इथं. तो देवासाठी किती झिजलास, किती खर्च केला, किती उपयोगी पडला, तू कसं देवासाठी पेरलं, दिलं, ही तो न्याय आहे. आणि हाच न्याय परमेश्वर तिथं करणार आहे. ही साक्षीची वेदी रौबेनाने बांधली, गादच्या वंशजाने बांधली, मनशेच्या अर्ध्या वंशजाने बांधली. कारण त्यांना माहित होतं परमेश्वराने आम्हाला विजयाचं जीवन दिलंय. ही विजयाचं चिन्ह म्हणून ही साक्षीची वेदी आमच्यामध्ये आहे. तयारी करा. गाद प्रमाणे, रौबेनाप्रमाणे आणि मनशेच्या अर्ध्या वंशजाप्रमाणे देवाने तुम्हाला विजयाचं जीवन जर द्यावं ना, तरी साक्षीची वेदी बरोबर विश्वसनीय राहा. वेदी रिकामी ठेवू नका. दाविदाने फक्त जाहीर केलं, लोकांनी राशी घातल्या. ठीक आहे, तुमच्यासारखे एवढे मोठ्या श्रीमंत मानाचे नव्हते, तुमच्यासारखे एवढे मोठे श्रीमंत मानाचे नव्हते, तुमच्यासारख्या एवढ्या आलिशान बंगल्यामध्ये, फ्लॅट मध्ये, बँगलो मध्ये राहणारे लोक नव्हते, तुमच्यासारखे नव्हते. ते अतिशय गरीब होते, अतिशय हालाकीचं काम करणारे होते, पण मन फार श्रीमंत होतं. मन श्रीमंत होतं म्हणून त्यांना काही अडचण पडली नाही. राशी त्यांनी घातल्या आणि देवाने ती पाहिल्याने म्हटलं, हे खरं धन्य कुटुंब आहे, यांना मी आशीर्वादित करेन. म्हणून रौबेन, मनशे आणि गादचे वंश इस्रायल लोकांना म्हणतात, आम्ही त्या वेदीवरती होमार्पण, यज्ञ अर्पण करण्यासाठी ती वेदी बांधली नाही. ही वेदी आमच्या कुटुंबामध्ये, आमच्या मुलाबाळामध्ये, आमच्या मंडळीमध्ये, माझ्या जीवनामध्ये ही साक्ष देण्याची वेदी आहे की परमेश्वराने आम्हाला विजय दिला. म्हणून आज प्रियानो, तुमच्या घरामध्ये, तुमच्या व्यवसायामध्ये, तुमच्या कामामध्ये, तुमच्या उत्पन्नामध्ये, तुमच्या सर्व कष्टामध्ये देवाने हीच साक्षीची वेदी तुमच्यासाठी तयार करावी काय अशी तुमची इच्छा आहे का? तुमच्यामध्ये परमेश्वर साक्षी आहे. म्हणून आज ही वेदी तुम्ही तुमच्या जीवनामध्ये साक्ष म्हणून देवाने ठेवली. इस्रायल लोकांना आकाश आणि पृथ्वी ठेवली, आज तुम्हाला देवाने वेदी ठेवली. या वेदीवरचं अर्पण तुमच्यासाठी सुगंधदायी असो. प्रभू कृपा वचनाने देव तुम्हा सर्वांना आशीर्वाद करो. आमेन.